शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे शेतकऱ्यांना आवश्यक असून नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावं लागतंय। ही नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत असून शेतकऱ्यांनी या कालावधीत नोंदणी करून घ्यावी लागणार, अन्यथा त्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागेल, असं कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून सांगण्यात आलंय। शासनाने 15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणीची मुदत दिलेली होती। तदनंतर त्यामध्ये वाढ करून 15 डिसेंबर पर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिलेली आहे। सध्या मार्केटिंग फेडरेशनने 91,867 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे। त्याबरोबरच 11,182 शेतकऱ्यांची 3,97,100 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे। सदरची प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवर चालू आहे। बीम नावाचं पोर्टल आहे, त्यानुसार सदरची खरेदी चालू आहे। तसेच सबेड संस्थाकडून हुंड्या प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे शासनाकडून रक्कम प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या बँक खात्यामध्ये सदरची चुकारीची रक्कम अदा केली जाईल।